आजचा दिवस पण खूप बिझी असा आहे, कारण ऑफिसमधनं जाऊन आल्यानंतर मी फक्त फ्रेश झाली आहे आणि लगेचच मार्केटमधनं जाऊन आली. घरी थोडासा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्या गोष्टींचं सामान मला आणायचं होतं, कारण घरीच सगळ्या गोष्टींचे प्रिपरेशन तुम्हाला माहिती आहे, मी बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी घरीच तयार करत असते. तर इथे मी लागणारे सगळे नारळ घेऊन आले. याच्यामधनं काही नारळ मला पूजेसाठी लागणार आहेत आणि काही नारळ मला घरातल्या जेवणासाठी वगैरे लागणार आहेत. त्याच्यामुळे 8-9 नारळ मी घेऊन आले. हा मोठा नारळ आहे तो मी साईडला काढून ठेवणार आहे आणि बाकीचे नारळ मी तसेच ठेवलेले आहेत. आणि ज्या काही गोष्टी लागणार होत्या म्हणजे जेवणासाठी लागणारे मला पेपर प्लेट्स लागणार होत्या आणि द्रोण लागणार होते. तर आजकाल हे असे मार्केटमध्ये येतात, मी फार कमी वापरते, मी याच्यापेक्षा दुसऱ्या आणते, पण आज आम्ही जिथे गेलेलो तिथे अशाच अवेलेबल होत्या. मग त्याच घेतल्या. 15-15चं पॅकेट होतं म्हणून मग 2 घेतल्या. 30 पॅकेट होतं, नाही तर बऱ्याच वेळ आपल्याला 25चं पॅकेट मिळतं, पण तशा घेतल्या नाही. आणि या ज्या बॉटल आहेत त्या तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवायच्या राहिलेल्या, म्हणजे याची ऑर्डर मला आज रिसीव्ह झाली. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. या पण आपल्या हॅम्परमधल्याच बॉटल आहेत, अगदी छोट्याशा इटुकल्या पिटुकल्या, आणि त्याचा जो बाजूला जो हँडल आहे त्याने याचा लुक थोडासा वेगळा असा काहीतरी हॅम्परमध्ये दिसेल. तुम्ही उभ्या किंवा आडव्या कशाही आपल्या हॅम्परमध्ये ॲड करू शकता. मी जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला तर नक्की शेअर करेनच. पण हे असे क्यूटसे आहेत ना, अगदी हॅम्परमध्ये अगदी उठून असे दिसतात. भरपूर असं सामान आणलेलं, कारण गुलाबजाम करायचं आहे, त्याच्यानंतर पूर्ण जेवण म्हणजे पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. जवळपास 20-1 माणसांचा म्हणजे स्वयंपाक करणार आहे मी. येणाऱ्या ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर देखील करेन. तर ब्रेड आणलेला, ब्रेड क्रम्स करायचे होते म्हणून ब्रेड घेऊन आलेली. बाकी सगळे कडधान्य घेऊन आलेली. त्याच्यानंतर डाळ लागणार आहे. हे जे सामान आणलेलं आहे ते मी वेगळंच आणलं, म्हणजे कसं आपल्या जेवणा म्हणजे जे नेहमीचं सामान असतं त्याच्यामधनं त्या सगळ्या गोष्टी केल्या जाणार नाही. पूजेच्या ज्या काही गोष्टी असतात त्या वेगळ्याच केल्या जातात आणि वेगळंच मी सगळं सामान आणलेलं. इव्हन मी तेल किंवा तांदूळ म्हणा किंवा तुम्हाला राई जिरं जे काही लागणार होतं मी सगळं वेगवेगळंच आणलेलं. आणि मी म्हटलं गुलाबजाम आपण करूया, तो चांगला ऑप्शन राहील. गोड पदार्थामध्ये काय करावं, तर खीर वगैरे करण्यापेक्षा मी म्हटलं आपण गुलाबजामच करू, ते सगळ्यांना छान असे होऊन जाते. थोडंसं बेसन आणलं, ते पण मी थोडंसं म्हणण्यापेक्षा 1 किलो आणलं. साखर मी 2 किलो आणलेली. वाटाणे मी 1 किलो आणलेले. डाळ मी 1.25 किलो आणलेली. असं छोटं मोठं बरंचसं सामान आणलेलं. सगळ्याच गोष्टी मी काही तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर नाही केल्या, पण तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमधनं त्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या आहेत त्या कळतील. बटाटे मी छोटे छोटेच घेतले, कारण मला बॉईल करायला लागणार आहे. तर अर्धा किलो बटाटे माझ्याकडे ऑलरेडी मी काल येताना थोडेसे घेऊन आलेली, कारण कसं होतं एकदम सगळ्या गोष्टी वजन उचलून आणायचं आणि थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणून मी काल थोडेसे अर्धा किलो कांदे आणि अर्धा किलो बटाटे असे घेऊन आलेली. आणि आज मी 1-1 किलो आणले, कारण आज घरी येऊन गेली त्याच्यामुळे खूप असं सामान होत नाही. आता मला थोडंसं भाज्या फक्त घेऊन यायच्यात, त्या मी उद्या सकाळी लवकर असं उठून, म्हणजे जो मी टिफिनचा वगैरे जो गोंधळ आहे तो काही करणार नाही. डायरेक्टच दादर मार्केटला जाणार आणि तिथूनच मी सगळ्या भाज्या घेऊन येणार आहे. तर ही गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली आहे, ती मी तुम्हाला नंतर दाखवते. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज 2 दिवस आहे ना घरी खूप गडबड आहे. एक तर माझं हॅम्परचं डिस्पॅचिंगचं काम बरंचसं बाकी आहे आणि कोजागिरी पौर्णिमा आहे. आमच्या घरी पण एक छोटासा असा कार्यक्रम आहे, तर त्याचं मला जेवणाचं सगळं प्रिपरेशन करायचं. तेच तुम्ही बघितलं असेल, जे काही मी सामान आणलं हे त्यासाठीच आणलंय. थोडासा विचार करून ठेवलेला आहे मेनूमध्ये काय काय ठरवायचं. जवळपास 15 ते 20 जणांचं जेवण आहे. 15 माणसांचं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते 20 जणांचं जेवण आपल्याला करावंच लागतं, कारण कधीतरी 1-2 मेंबर जास्त येतात किंवा जास्त असावंच नेहमी. आणि त्याचबरोबर माझा अजून थोडासा विचार आहे, त्याच्यासाठी मला थोडंसं जास्तीचं असं पण जेवण करायचं. त्यासाठी थोडासा मेनू, एक साधा सोपा मेनू, म्हणजे जो व्हेज मधला खूप सुंदर असा साधा सिंपल मेनू माझ्याकडे तयार आहे. म्हणजे वरण भात असणार आहे. भाजीमध्ये मी हिरवे वाटाणे म्हणजे आपले जे कडधान्य मधले हिरवे वाटाणे त्याची उसळ करणार आहे. म्हणजे भाजीमध्ये सुकी भाजी कुठली पाहिजे, तर माझा विचार आहे की लाल माठाची भाजी करावी, कारण लाल माठ आता खूप येतोय मार्केटमध्ये, तर म्हटलं लाल माठाची भाजी करूया. तर या 2 भाज्या माझ्या डोक्यामध्ये आहेत ठरलेल्या. आणि त्याचबरोबर म्हटलं अळूवडी करू, गुलाबजाम करूया, त्याचबरोबर कटलेट वगैरे असं काहीतरी करूया. भजी वगैरे नको करूया म्हटलं, पण कटलेट किंवा अळूवडी असा ऑप्शन चांगला राहील आणि खूप छान दिसेल. व्हेज जेवणामध्ये ते खूप छान दिसतं. जेव्हा वेगळं काही नसतं तेव्हा हे खूप एवढंच जरी असेल ना, वरण भात आणि अळूवडी आणि लोणचं, वरती एक लिंबाची फोड, वरून तुपाची धार, मस्त असं जेवण असतं. तर असं म्हटलं असं काही सात्विक जेवण जे असतं ना, साधं सोपं आणि सिंपल असं काहीतरी करायचा विचार आहे. त्यासाठी वरण भात, हिरव्या वाटाण्याची उसळ, लाल माठाची भाजी, अळूवडी,
त्याचबरोबर असणारे गुलाबजाम आणि मी काय म्हटलेलं त्याचबरोबर कटलेट करायचे आहेत, लोणचं पापड तर असणारच आहे, त्यानंतर कोशिंबीर आहे, फोडणीची कोशिंबीर करणार आहे मी. बऱ्याच जणांना आवडते ही फोडणीची कोशिंबीर. जे आमच्याकडे पहिल्यांदा येऊन फोडणीची कोशिंबीर खातात ते त्याच्या प्रेमातच पडतात, तर त्याच्यामुळे फोडणीची कोशिंबीर आहे आणि त्याचंच मला बरंचसं प्रिपरेशन करायचंय. येणाऱ्या व्लॉगमधनं तुम्हाला ते बघायला मिळेल. आणि आजच्या व्हिडिओ खाली कमेंट होती की ताई तू हे जे बॉक्सेस घेतेस ते कुठून घेतेस, तर याचा आन्सर मी ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दिलाय. मी स्पेसिफिकली कुठल्याच ठिकाणाहून हे बॉक्स घेत नाहीत. माझे 2-3 डीलर्स आहेत. डीलर्स म्हणण्यापेक्षा मी प्रत्येक वेळेस कुठे वेगवेगळं काय मिळत असतं हे विचार करत असते आणि त्या सर्चिंगमध्ये मी कुठे कुठे जाऊन पोहोचते. जसं मी मालाडला जाते, मुलुंडला पण जाते, डोंबिवली कल्याण साईडला जाते, सीएसटी साईडला जाते, त्याच्यानंतर आम्ही सायनवरनं पण कधीतरी घेतो. असं जसं जिथे मला जसं मिळेल ना तसं मी घेते. माझं काही म्हणजे स्पेसिफिकली असं कुठलंच ठिकाण नाहीये की मी इथूनच घेते किंवा इथूनच घेते. माझा विचार पैसे जास्त खर्च होतं तसं कधीच नसतं. माझा विचार क्वालिटी देण्यामध्ये जास्त भर असतो. त्याच्यामुळे 2 पैसे मला कमी मिळाले तरी चालतील, पण समोरच्याला आपण जो क्वालिटी देतोय ती आपल्याकडनं आपण बेस्ट दिलीच पाहिजे. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणा, खाण्यापिण्याच्याच नाही, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये क्वालिटी दिलात तर तुम्हाला अजून ऑर्डर्स म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक लोकांचं प्रेम जास्त मिळेल. भले ती ऑर्डर्स तुम्हाला सारख्या सारख्या येणार नाही, पण त्यांच्याकडनं मिळालेलं एक आन्सर असतं ना प्रेमाचं, की एक जे कौतुक असतं ना भरभरून, ते खूप लाख मोलाचं असतं आणि ती शाबासकी मला सगळ्यांकडनं घ्यायला खूप आवडते. आणि तुमच्याकडनं पण अशी बऱ्याच वेळा मला मिळत असते. खूप छान वाटतं. तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट असाच कायम सोबत असू दे आणि लवकरच आपली फॅमिली अजून ग्रो होऊ दे. तुम्हाला पण लवकरात लवकर आपली टूर बघायची, होम टूर, किचन टूर, त्या देखील सगळ्या गोष्टी शेअर करेन. तर आता म्हणाल दिवाळीचे गिफ्ट, तर तुम्हाला दिवाळीची गिफ्ट मिळायला चालू झाली की नाही? आमच्याकडे दिवाळीची गिफ्ट मिळायला चालू झालेली. तर हा जो बॉक्स आहे तो त्यातलाच एक आहे दिवाळीच्या पहिल्या गिफ्ट मधला. तर या दिवाळीच्या पहिल्या गिफ्ट मधलं काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे गिफ्ट मला हवंसंच होतं, पण हवंसं असून सुद्धा ते नको नकोसं आहे. तर का नको नकोसं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते. कारण आता माझं काय झालं, आता ही सगळं प्रिपरेशन आहे, हे सगळं तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल की मी आदल्या दिवशी कशी तयारी करते, कशा पद्धतीने सगळं मॅनेज करून ठेवते की दुसऱ्या दिवशी मला सकाळी 11च्या आत सगळं जेवण करायचंय. याच्याबरोबर पुऱ्या पण असणार आहे. चपात्यांना म्हणजे ज्यांच्या चपात्या असणार त्यांच्यासाठी चपात्या आणि थोड्या पुऱ्या पण करायच्यात, असं थोडंसं विचार आहे डोक्यात. तर ते तर करावंच लागणार. म्हणजे काय आपण करू शकतो याच्यामध्ये. तर पहिलं सचिन म्हणत होता की आपण गुलाबजाम वगैरे किंवा काहीतरी विकत वगैरे आणूया, पण म्हटलं नको रे, बाहेरून कशाला आणायचे. बाहेरून ना त्याच्यामध्ये तेवढं असं टेस्ट नाही लागत. एक तर खूप गोड गोड असतात किंवा मग ते अगदी छोटे छोटेसे असतात ते टीन मधले वगैरे आपण जे घेतो. त्याच्यापेक्षा मी म्हटलं छान असे मोठे बनवे आणि आदल्या दिवशी करून घेतले ना तर ते पाकात खूप चांगले मुरले जातात आणि दुसऱ्या दिवशी खायला टेस्ट पण चांगली येते. आणि मग आपण टीन आणतो जेव्हा विकत आणतो तेव्हा तेवढेच आणतो की म्हणजे या टीन मध्ये 10 असतील तर आपण 2 बॉक्स घेऊ, 3 बॉक्स घेऊ असं नाही. घरात असले तर आपण भरपूर खाऊ पण शकतो आणि करू पण शकतो मस्तपैकी. तर त्या विचार करून केलं. तर येणाऱ्या व्लॉग मध्ये तुम्हाला ते सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन बघायला मिळेल. ज्या दिवशी मी करेन त्या दिवशी मला माहिती नाही मला तेवढं सकाळी शूट करायला जमेल की नाही, कारण एवढ्या गॅसवरती म्हणजे 2 गॅस आहेत त्याच्यावरती एवढा सगळा पदार्थ करायचा आहे. थोडासा विचार आपण केला ना तर सगळ्या गोष्टी इझी होतात. कारण मी म्हटलं जर खीर केली असती ना तर तेवढं दूध आटवायला, तेवढी खीर शिजायला खूप जास्तीचा वेळ जातो. त्याच्यापेक्षा गुलाबजाम वगैरे पटकन होऊन जातात. तर म्हणून असं थोडंसं ठरवलेलं मी आहे. कटलेट किंवा अळूवडी म्हणा, तुम्ही शॅलो फ्राय केली तरी चालते, त्याला डीप फ्राय करायची गरज नाही. त्यामुळे तिथे पण तुमचा वेळ वाचणार आहे. वाटण्याची उसळ तुम्ही आदल्या दिवशी वाटप वगैरे सगळं करून ठेवा, तर ते देखील तुम्हाला खूप इझी पडेल. म्हणजे तुम्ही आरामात, तुम्ही देखील 15-20 माणसांचा स्वयंपाक अगदी हसत खेळत करू शकता माझ्यासारखा. तो तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये मी दाखवेनच. चला आता तुम्हाला दाखवते या गिफ्ट बॉक्स मध्ये काय काय आणलं. तुम्ही म्हणाल किती बोलते, तर चला बघूया आपण या गिफ्ट बॉक्स मध्ये काय काय आहे. तर या गिफ्ट बॉक्समध्ये होता 5 लिटरचा ॲल्युमिनियमचा कुकर. तर आपल्याला कुकर तर हवा होता, पण हा आहे ॲल्युमिनियमचा. तरी पण हे गिफ्ट आहे, तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. हे छानपैकी झाकण आणि ह्याचा हँडल थोडासा वेगळा आहे आणि इथे बघू शकता थोडंसं याचा मला बेस थोडासा पातळ वाटतो. म्हणजे जेवढा ॲल्युमिनियमचा नेहमी जसा कुकरला येतो ना तसा याचा नाहीये, थोडासा मला पातळ वाटला याचा बेस. पण तरी पण आपण बघूया. पण याचा ना जो हँडल आहे ना दोन्ही साईडचे ते थोडेसे वेगळे आहेत, म्हणजे थोडेसे अट्रॅक्टिव्ह आहेत. थोडं लुक थोडासा वेगळा आहे तो कुकरचा. आणि 5 लिटरचा असल्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे याच्यामध्ये जेवण वगैरे काहीतरी होऊ शकतं याचा विचार करूनच समोरच्यांनी हे गिफ्ट दिलेलं आहे दिवाळीसाठी.
आणि ते बघू शकता ना, हा कलर असल्यामुळे ते अजून थोडंसं वेगळं असं लुक आलेलं आहे. नाहीतर इतर वेळेस जे जुने येतात किंवा नॉर्मल येतात तेव्हा त्याला असे हँडल्स नाही आहेत. आणि हा जो पाठीमागचा पण हँडल आहे ना, तो असा बऱ्यापैकी उंच आहे. आणि हे जरा मी बघितलं तर थोडंसं मला ना टाईट म्हणजे एकदम रफ वाटत होतं, पण माझ्या मते हे वापरून वापरून थोडंसं लूज होईल किंवा सैल होईल. आता हे नवीनच आहे आणि पहिल्यांदाच ओपन केलं. आणि मी पण हा बॉक्स ना जेव्हा तुम्हाला आता दाखवते ना तेव्हाच ओपन केला. मी आधीपासून हा बॉक्स ओपन केलेला नव्हता. तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा जो कुकर आहे त्याची स्टोरी तर तुम्हाला कळली आहे. तर आता या कुकरचं मी काय करू तुम्ही मला कमेंट करून सांगा. आता हा कुकर मी वापरायला करू की हा कोणाला मी ज्याला गरज आहे त्याला गिफ्ट देऊ की याचं मी अजून काय करू मला नक्की कमेंट करून सांगा. कारण आपल्याला कुकर तर घ्यायचा होता, पण आपल्याला स्टीलचे कुकर घ्यायचे किंवा ट्रायप्लायचे जे खाली बेस चांगला असतो तशामध्ये काहीतरी घ्यायचंय. आता हे आलेलं आहे आणि हे पण आहे ते मोठंच आहे, 5 लिटरचं आहे. तर पण आपल्याला हे गिफ्ट आलंय तर कोणीतरी दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण हे कोणाला दुसऱ्याला द्यावं असं मला वाटत नाही. म्हणजे असं गिफ्ट असलेली वस्तू आपल्याला कोणीतरी गिफ्ट दिली आणि आपण ते दुसऱ्याला देणं मला तरी ते पटत नाही. पण तरी देखील मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आता या कुकरचं मी नक्की काय करू. तर चला, तुम्हाला काय काय गिफ्ट मिळायला सुरुवात झाली की नाही. कारण आता दिवाळी चालू झाली, आता सगळ्यांच्याच घरी काही ना काहीतरी छोटे छोटे गिफ्ट चालूच असतात. म्हणजे जे आपल्या मित्रपरिवाराकडनं असो किंवा मग ऑफिसमधनं असो किंवा अजून कुठूनही असो, किंवा आपणही कोणाकोणाला गिफ्ट द्यायचं, काय द्यायचं, घरात काय फराळ बनवायचा, या सगळ्या गोष्टी चालू असतात. तुम्ही घरात काय काय फराळ बनवता किंवा फराळ बनवायला सुरुवात केली आहे की नाही ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. कारण बऱ्याच जणांचं असं असतं की आपल्याला 10 दिवस आधी काही काही जण सुरुवात करतात आणि काही जण अशी असतात की अगदी दिवाळी तोंडावर आल्याने की आदल्या दिवशी त्यांच्याकडे करंजा असतात. पहिलं तर सुरुवातीला आम्ही सगळ्यांच्याच घरी जायचो, म्हणजे अशा माळ्यावर सगळ्याजणी आम्ही एकत्र जायचो सगळ्यांच्या घरी करंजा वगैरे करायला. आता आपली ही जी फ्लॅट सिस्टम आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीत. नाहीतर मग पहिल्या अशा ज्या कशा होत्या ना, जुन्या बिल्डिंग्स असायच्या त्याच्यामध्ये एका माळ्यावर 10 रूम वगैरे असायच्या. ते एकाकडे करंजा केल्या तर परत त्या काकींकडे जायचं, परत त्या काकींकडे जायचं, असं आम्ही खूप केलं लालबागला. तर आता ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या मिस करतो, म्हणजे मी तरी सगळ्या गोष्टी मिस करते. आता सगळ्यांचं असं असतं, सगळ्यांचे दरवाजे बंद असतात किंवा सगळ्यांचे ऑफिस टायमिंग वेगळे असतात. आता माझ्या स्वतःचाच पण ऑफिस टायमिंग एवढा बिझी असतो की इथे तिथे बघायला वेळच नसतो. तर असो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं काही सजेशन असेल माझ्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.